मज भीक काही देवा. देवा तू काही देशील रे, कारण तू देण्याकरता मागं पुढे बघत नाहीस. तू अनेकाला देऊन फसवलं. नुसतं नाव सांगतो आता गुरुजी. वाटीवर दूध मागितलं, वाटीवर दुधाच्या बदल्यामध्ये शिराचा सागर देऊन टाकला. आणि काही एक उपमान एक बाळ आणि लहानसं बाळ धाकटं म्हणजे लहान. वाटीवर दूध ऐकून मिळालं नाही. आईने सांगितलं तुला दूधच पाहिजे असेल तर देवाकडे जावं लागेल. देवाकडे गेला. वाटीवर दुधाच्या मागण्यामध्ये शिराचा सागर देऊन टाकला. इतका देवा तू देण्यामध्ये उदारच आहे. उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत हे थोडी गरज ताती. दुसरं उदाहरण सांगू का देवा? हो, बापाची मांडी पाहिजे होती. फक्त काय पाहिजे होती? फक्त बापाची मांडी पाहिजे होती. मांडी मिळाली नाही. सावतारायांनी मांडीवर बसून दिला नाही. तुला मांडी पाहिजे असेल तर देवाकडे जावं लागेल असं आई म्हटली. निघाला. अरे त्या बाळाला तू आढळपद दिलं. आढळपदी बाळा शिराचा सागर. आणि कुणाला काय दिलं महाराज? रावणाचा भाऊ विभीषण लय शहाणा आहे का ते? शहाणा आहे का ते? कारण गुरुजी विभीषणाला सारे जरी लोक शहाणे म्हणत असतील, सारे जरी लोक त्या विभीषणाचं उद 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 करीत असले, लक्ष नाही करत असेल. विभीषण रामाला जाऊन टाकला. लंका राज्य त्यांनी घेतलं, पण रावणाला जे मिळालं ते विभीषणाला मिळालं नाही. नामदेव महाराज म्हणतात त्याच्यासारखा तर महामूर्ख दुसरा कोणीच नाही. मनसी विभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. जाऊनी रामाच भेटला परी तो राम रूप नाही झाला. रामाला जाऊन भेटला पण राम रूप झाला नाही. रावण रामाला भेटला नाही पण रावण राम रूप झाला. विठ्ठल विठ्ठल. देण्यामध्ये उतारच बाबा. हो, तू मला माग म्हणतोस, मागायला लावशील, मागून फशील. हो, तुला जर द्यायचं असेल ना, मी तुझ्या दारातला भिकारी ठाकलो शेद्वारी उभा याचक भिकारी. मज भीक काय देवा. देवा तुम्हाला काय भीक देणार आहेस ना? द्यायचं असेल तर फक्त प्रेमाचे गाठोडं पाठव. गाठोडं जसं बाप ह्याच्यामध्ये गेल्यानंतर, बाजारला गेल्यानंतर मुलगा म्हणतो ना, पप्पा मला थोडा खवा आणा, हो काहीतरी पेढा आणा, जिलेबी आणा. आमचे देवळे कुठले म्हणायचे गणेश भाऊ. हो, शहरातला वडील जर बाजारात चालले ना, शहरातला मुलगा म्हणत असतो, पप्पा मला थोडा जांबून आणा, हो पप्पा मला थोडे पेढे आणा, हो. हे शहरातलं चालतं. देवळे गुरुजी सांगायचे, मला आठवण सांगतो ना, देवळे गुरुजी म्हणायचे. आणि खेड्यातला जर बाप बाजारात चालला ना, खेड्यातला मुलगा म्हणतोय, ओ पप्पा मला जिलेबी आणा. तसं मुलगा बापाला म्हणतो ना, मला थोडा खाऊ पाठवा, खाऊ आणा. तसं तुकाराम महाराज म्हणतात, मज भीक काय देवा. देवा मला काय भीक देणार आहेस ना? मला जास्त भक्त मागायचं नाही, मला फक्त प्रेम रूपी खाऊ द्या. प्रेम रूपी. कारण प्रेम रूपी खाण्यासारखं काहीच नाही महाराज. हो, कारण देवाचं काय देणं आहे? प्रेम हे देवाचे देणे. देवाचं देणं प्रेम आहे गड्या. देवाकडून संपत्ती मागू नका, देवाकडून संतती मागू नका. देवाला मागायचं असेल तर प्रेम मागा. प्रेम. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. देवाला आवडत प्रेम. ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला. देव भुकेला गड्या प्रेमाचा. पण तुकाराम महाराज म्हणले, देवा तुला द्यायचं असेल तर प्रेम दे. अरे 10 वाजता आले ना, दारात भिकारीला का